सर्व मंडळींना मदत करत असतात, मध्ये कधी पक्षपात कधी तरी कोण येईल त्याला मदत करायची. आमची जवळ पहिल्यापासून एक सामान्य विभागामध्ये वागत होते आणि आज त्यांना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची विचाराचं एक सोनं लुटायचं आहे आणि आपल्याला शिवसेनेच्या परिवारामध्ये ते सामील झालेले आहेत आणि त्यांचं उद्धव साहेबांनी स्वागत केलेलं आहे की यापुढे माहीममध्ये एक संपूर्ण भाजपची ताकद होती सचिन शिंदेच्या मागे, जे आपल्याला संपूर्ण जनसमुदाय आलाय, ती संपूर्ण ताकद यापुढे संपूर्ण शिवसेना परिवारासोबत राहणार आहे आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे आपल्याला संबोधित नमस्कार. मी आज भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक समितीचा राजीनामा दिलेला आहे आणि गेली 20 वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी काम करत होतो. पक्षवाढीसाठी खूप काम केलं मी, पण माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणणार नाही, पण न्याय पण नाही मिळाला. ते गेल्या काही वर्षात माझ्या केलेल्या कामाकडे फारच दुर्लक्ष होतं, मला न्याय मिळत नव्हता. त्यामुळे मी एक निर्णय घ्यायचं ठरवलं पुढे जाण्यासाठी. तो निर्णय हा होता की मी उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलो, आदित्यजींना भेटलो, त्यांनी मला समजून घेतलं आणि मला माझ्या कामात पूर्णपणे सहकार्य करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि मला काम करण्यासाठी जी संधी पाहिजे ती देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे मी आजपासून शिवसेना या गटात प्रवेश करत आहे आणि याच्या पुढच्या काळात जे का माझ्याकडून चांगलं कार्य करायचं असेल ते मी कार्य करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना फार शुभेच्छा देतो की त्यांनी फार मला सपोर्ट केला. या परिस्थितीत ते माझ्या बरोबर उभे राहिले. एवढे म्हणून माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. उद्याची आहे, पण उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्वाचं असतं आणि आज सचिनजी तुम्ही तुमच्या सर्व युवाभावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. तुमचं मी स्वागत करतो आणि ही एक तुम्ही व्यथा मांडली की तुमच्या बाबत अन्याय पण नाही झाला, पण न्याय पण मिळाला नाही. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही. हे तुम्हाला एक अपेक्षित आहे, पण शेवटी काय असतं की न्याय म्हणजे तरी काय, की केवळ व्यक्तिगत काही मिळालं तर तेवढं सुद्धा न्याय नाही, तर माझा उपयोग आणि माझ्या जनतेला काय करून देऊ शकलो आणि तो देऊ शकलो याचं समाधान हा एक मोठा न्याय असतो आणि तशी संधी मी तुम्हाला नक्की देईन. उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत. एकच जरा थोडीशी रुखरुख म्हणण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तर 4 दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला. 19 तारखेला एक बॉम्ब फुटलेला आणि हा नोटांचा बॉम्ब जो काही वसई विदर्भला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे. कालचा बॉम्ब फुटलाय त्याची तर संपूर्ण देश नव्हे तर जग हादरलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर या घोटाळा कसा काय होऊ शकतो. आता या घोटाळेबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे. असो त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोलेन, पण तुमचं मी सचिनजी तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्यांना एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही. तुम्ही आता शिवबंधन बांधलेला आहात. तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी दिल्याशिवाय मी राहणार नाही. एवढीच एक तुम्हाला वचन देतो. धन्यवाद. शुभेच्छा. जय हिंद.